नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरी जॅम. तर चला बघूया काय काय इन्ग्रेडियंट्स मी घेतलेले त्याच्यासाठी. सगळ्यात आधी व्यवस्थित स्ट्रॉबेरी ज्या आहेत मी अशा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत, बघू शकता. आणि त्याचे जे देठ आहे ते असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. हे सगळं काढून घेतल्यानंतर त्याला मी परत दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून अर्धा चमचा मीठ त्यामध्ये टाकलेलं आहे. जर केमिकल वगैरे काही असतील तर ते निघून जातात मिठामध्ये. हे सगळं व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. स्ट्रॉबेरीचा सीझन संपण्याआधी ही रेसिपी नक्की करून पहा, मुलांना फार आवडेल. बघू शकता इतक्या मोठ्या मोठ्या आणि छान स्ट्रॉबेरी मार्केटमध्ये आलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या स्ट्रॉबेरीज आपल्याला कट करून घ्यायच्यात. अशा प्रकारे त्याची देठं अशी कट करून आपल्याला अशा प्रकारे त्याचे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याचे 4 काप करू शकता किंवा स्लाइसमध्ये सुद्धा तुम्ही त्याला कट करू शकता, ठीक आहे. तर स्वच्छ स्ट्रॉबेरी आपण धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण तिचे सगळे काप करून घेऊ, बघू शकता अशा प्रकारे. हे सगळे स्ट्रॉबेरीचे काप मी करून घेतलेले आहेत, बघू शकता. हे सगळे काप झाल्यावर आपल्याला ह्या सगळ्या स्ट्रॉबेरीजला आपल्याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ॲड करायचं आहे. बघू शकता हे सगळे इतकी सुंदर स्ट्रॉबेरी दिसते. आपण ह्याचा जो जॅम आहे तो नक्की बनवून पहा. तर बघूयात, हे सगळे स्ट्रॉबेरीज आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचे आहेत. हे सगळे बाउलमध्ये मी अशा प्रकारे घेतलेली आहेत स्ट्रॉबेरीज. यामध्ये आपल्याला ऑरेंज जो भेटतो मार्केटमध्ये त्याचा आपल्याला रस ॲड करायचा आहे. पूर्ण 1 ऑरेंजचा आपल्याला रस त्यामध्ये ॲड करायचा आहे. असा हाताने प्रेस केलं की सहजच ऑरेंज जे आहे त्याचा रस निघतो, बघू शकता अशा प्रकारे. एक एक करून दोन्ही ऑरेंजच्या कापचा आपल्याला त्याला रस आपल्याला ॲड करायचा आहे. त्यानंतर टेस्ट इतकी सुंदर लागते मंडळी, नक्की करा. बघू शकता हा मी पूर्ण ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये मी गूळ ॲड केलेला आहे, साधारण 150 ग्रॅम. ह्याला सगळ्याला आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. कारण गूळ जे आहे हे त्याच्यामध्ये मेल्ट होऊन जातो आणि त्याला एक्स्ट्रा आपल्याला साखर वगैरे ॲड करायची गरज पडणार नाही. आणि गूळ इतका पौष्टिक असतो, बघू शकता. कारण प्रिझर्वेटिव्ह भरपूर आजकाल मार्केटमध्ये वापरले जातात. तर गूळ हा खरंच गुणकारी असतो. याला रेस्ट करायला आपण असं झाकण ठेवून देऊयात, साधारण अर्धा ते पाऊण तास. बघू शकता गूळ एकदम व्यवस्थित विरघळला आहे आणि एकदम छान स्ट्रॉबेरीचं पाणी झालेलं आहे. आता बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे. बघू शकता स्ट्रॉबेरी एकदम सॉफ्ट झालेले आहेत. बघू शकता, मी दाखवते तुम्हाला किती छान दिसतं हे. तर हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर पॅनमध्ये आपल्याला पॅन आधीच गरम करून नाही घ्यायचा आहे, स्टार्ट करायचं आहे गॅस आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला पॅनमध्ये ह्या स्ट्रॉबेरीज ॲड करून द्यायच्या आहेत, असे काप जे केलेले आहेत आपण. आणि त्याला छान उकळू द्यायचं आणि पण कमी गॅसवरतीच. आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला एकदम हाय ठेवायची नाही आहे, कारण आपल्याला त्याचं जे पाणी आहे ते सुद्धा सुकून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि आपल्याला ते स्ट्रॉबेरी शिजले सुद्धा पाहिजे ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे सगळं. व्यवस्थित असं प्रेस करून याला मिक्स करत राहायचं आहे आणि थोडं मेहनत आहे मंडळी यामध्ये. बघू शकता पाणी थोडं करत त्याचं सगळं जे आहे गुळाचं आणि जे ऑरेंज आहे त्याचं सगळं पाणी असं एकदम छान प्रकारे असं आटून जात आहे. बघू शकता किती छान दिसत आहे हे. बाहेरच्या जॅममध्ये माहिती नाही किती प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरले जातात. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी एकदम हेल्दी आणि एकदम हायजेनिक पद्धतीने जर आपण आपल्या मुलांना
स्ट्रॉबेरी जॅम जर बनवून दिला तर फार आवडेल मुलांना, हो की नाही? बघू शकता किती सुंदर याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि व्यवस्थित हा जो स्ट्रॉबेरी जॅम आहे तो व्यवस्थित असा मिक्स होत आहे आणि त्याचं जे थिकनेस आहे ते वाढत आहे. बघू शकता तुम्ही. साधारण बराच अर्धा तास तरी मला ह्याला लागलेला आहे व्यवस्थित त्याला मिक्स करताना. बघू शकता किती सुंदर झालेला आहे हा जॅम. गॅसची फ्लेम यावेळेला पण आपल्याला कमीच ठेवायची आहे, कारण थोडं पेशन्सचं काम आहे. पण लहान मुलांच्या चेहऱ्यावरची जी हे खाल्ल्यानंतर जी चेहऱ्यावरची खुशी तुम्हाला दिसेल ती अप्रतिम असेल, हो की नाही? बघू शकता हे व्यवस्थित झालेलं आहे आता. बघू शकता किती सुंदर प्रकारे आपला जॅम, स्ट्रॉबेरी जॅम घरच्या घरी बनून असा तयार झालेला आहे. किती सुंदर दिसत आहे आणि खायला तर एकदम भारी लागतो. तुम्ही नक्की बनवा आणि तुमच्या लहान मुलांना नक्की चारा. बघू शकता हा एकदम थिक झालेला आहे. याला थंड केल्यानंतर आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये आपल्याला याला भरून ठेवायचं आहे. बघू शकता किती सुंदर आणि किती डिलिशियस दिसत आहे हे जॅम. असं काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवा. कारण साधारण हे 2 पॅकेट स्ट्रॉबेरी आहे. तर 2 पॅकेट स्ट्रॉबेरीचं जे जॅम आहे ते साधारण 150 ग्रॅम तरी होतं. बघू शकता मी असं व्यवस्थित काचेच्या बॉटलमध्ये भरलेलं आहे. तर नक्की बनवा आणि तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला हा स्ट्रॉबेरी जॅम. कारण हा इतका डिलिशियस होतो, की ज्या वेळेला बनवला त्याच्या 8च दिवसामध्ये तो संपून गेलेला आहे. तर मला हा परत एकदा बनवावा लागलेला आहे. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू शकता इतका सुंदर असा हा जॅम तयार होतो आणि इतका छान ब्रेडवरती तो स्प्रेड होतो. बघू शकता मंडळी. तर नक्की बनवा आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. तर भेटूयात मंडळी पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटतात. कारण तुमचा एक लाईक आणि एक कमेंट माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.